नमस्कार. ग्रंथ सूक्त 17व सूत्र पुस्तकातली पुस्तकं. सूत्र 8व पुस्तकातली पुस्तकं. 17व ग्रंथ सूक्त. पुस्तकातली पुस्तकं असा विचार घ्यायचं कारण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं ही वाचायची आपल्याला सवय आहे. ग्रंथसूक्तमध्ये सुद्धा ती मालिका कशासाठी करतोय हे म्हणत असताना मी असं म्हणलं की एक लेखक त्यांनी नानाविध विषयांवर लिहिलेली पुस्तकं किंवा एक विषय आणि त्याच्यावर वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आणि मग अशी पुस्तकं संगतवार वाचत असताना त्यांच्यामध्ये वाटणारे समाने मुद्दे किंवा विरोधाभासी मुद्दे आणि त्यांची वेगवेगळ्या विषयांमध्ये असलेली ऍप्लिकेबिलिटी असं सूत्र घेऊन आपण ही मालिका करूया. असं जेव्हा करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की अलीकडच्या काही काळातच असं नव्हे, तुलनेनं संख्येनं जरी कमी असली तरी सुद्धा एकाच पुस्तकामध्ये एकाच लेखकानं वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांविषयी लिहिलेल्या लेखांचं संकलन अशाही आशयाची पुस्तकं आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. आणि एकंदरीतच आपली मराठी भाषा अभिजात होत असताना अशा पुस्तकांकडे दुर्लक्ष करणं हे कधीच परवडणारं नसतं. आणि हे सूत्र धरायचं आणि अशा प्रकारच्या पुस्तकांचा विचार करायचा म्हणून ग्रंथसूक्त मालिकेच्या 17-8व्याचं आपलं सूत्र पुस्तकातली पुस्तकं. पुस्तकातली पुस्तकं असं सूत्र घ्यायचं खरं कारण असं, मी मगाशी म्हटलं तसं वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या काळामध्ये अशी पुस्तकं लिहिली गेली आणि या मालिकेतलं आपलं पहिलं पुस्तक संचित पुस्तक प्रेमींचे भाग पहिला. संचित पुस्तक प्रेमींचे भाग पहिला. मे 2025 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या पुस्तकामध्ये 74 वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय करून देण्यात आलाय. म्हणजे एका अर्थानं दिसायला हे पुस्तक एक आहे, पण याच्यामध्ये 74 वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती एक सर्वसामान्य वाचक म्हणून तुम्हाला आणि मला होत असते. हे पुस्तकप्रेमी स्नेह किंवा पुस्तकप्रेमी समूहाच्या स्नेह संमेलनामध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. या पुस्तकाची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे, कारण ग्रंथ आणि पुस्तक हे सूत्र धरून ही मालिका करत असताना पुस्तकप्रेमी समूह ही एक अत्यंत महत्वाची घटना आहे. करोनाच्या काळामध्ये सर्वार्थानं आपल्या सगळ्यांवरतीच बंधनं येत असताना केवळ टाइमपास म्हणून नव्हे, पण काही एक सकारात्मक काम म्हणून कोल्हापूरच्या निवृत्त बँकर कृष्णा दिवटे सरांनी हा समूह सुरू केला. आणि त्यावेळेला कल्पना अशी होती की दिवसात एकदा एका विशिष्ट वेळेला एका माणसानं त्याला आवडणाऱ्या किंवा त्यानं वाचलेल्या अशा पुस्तकाचं फक्त मुखपृष्ठ त्या व्हॉट्सअप समूहावरती पोस्ट करायचं. अगदी हाताच्या बोटावरती मोजता येईल अशा व्यक्तींपासनं हा समूह सुरू झाला. या घटनेला आज 5 वर्ष उलटून गेली आणि या 5 वर्षांमध्ये या पुस्तकप्रेमी समूहाच्या व्हॉट्सअप समूहाचे जवळजवळ 700 सभासद झाले आहेत. पुस्तकप्रेमी समूह याच नावाने त्यांचं फेसबुक पेज आहे आणि त्याच्यावरती 66,000हून जास्त असे फॉलोअर आहेत. निव्वळ त्या पुस्तकामध्ये किंवा त्या समूहामध्ये एका विशिष्ट वेळेला दिवसाच्या त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ स्पष्टपणानं दिसेल अशा पद्धतीनं पोस्ट करण्याची जी सुरुवात होती, तेव्हापासून आजपर्यंत एकाही दिवसाचा खंड न पडता सुमारे 2,500, मी संख्या पुन्हा म्हणतो, 2,500 पुस्तकांचा परिचय पुस्तकप्रेमी समूहामध्ये करून देण्यात आलेला आहे. त्याच्यामधली शिस्त अशी की या 700 सभासदांमध्ये क्रमवारीनं एक आठवडा एकेकाला वाटून दिला जातो. बाकी त्याच्यावर विषयाचं बंधन नसतं, काळाचं बंधन नसतं, पण धार्मिक तेढ आणि राजकीय वाद होणार नाही अशा पद्धतीनं पुस्तकांची निवड करून द्यावी लागते. अशाच पद्धतीनं ज्याला तो आठवडा दिला गेलाय तो दररोज सकाळी 7 वाजता त्याच्या आवडीच्या 7 पुस्तकांचा परिचय करून देतो. त्याच्यामध्ये पुस्तकाचं नाव दिलं जातं, लेखकाचं नाव दिलं जातं, प्रकाशकाचं नाव दिलं जातं, पानं किती आहे ते दिलं जातं, त्याची किंमत किती आहे ते दिलं जातं, ते पुस्तक उपलब्ध आहे का हे दिलं जातं, त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे का हे दिलं जातं.
आणि मग सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 4 पर्यंत हे 700 सभासदांपैकी ज्या सभासदाला त्या पुस्तकाविषयी, त्या लेखाविषयी, त्या पुस्तकाच्या विषयाविषयी जो अभिप्राय, प्रतिक्रिया, प्रतिसाद द्यायचा आहे, पुन्हा बंधन इतकंच की धार्मिक तेढ किंवा राजकीय वाद होता कामा नये अशी चर्चा त्याच्यावर केली जाते आणि दुपारी 4 नंतर इतर साहित्यिक विषय दिला जातो. ज्या वेळेला सकाळी हा परिचय आणि ते मुखपृष्ठ पोस्ट केलं जातं त्याची लिंक या फेसबुक पेजवरतीही दिली जाते. अशा 2500 पुस्तकातली 74 निवडक पुस्तकांचा परिचय संचित पुस्तक प्रेमीचे या पुस्तकामध्ये करून देण्यात आलेला आहे. हा विषय अशासाठी महत्वाचा आहे की एक सर्वसामान्य वाचक म्हणून आपण प्रत्येकच पुस्तक वाचलेलं असतं अशातला भाग नाही. काही वेळेला ते पुस्तक आपण फार पूर्वी वाचलेलं असतं, आता त्याच्या काही भाग लक्षात असतो, काही भाग लक्षात नसतो, काही वेळेला तर काहीच लक्षात नसतं. कित्येकदा तर असं असतं की तो लेखकही आपल्याला माहिती नसतो आणि ते पुस्तकाचं नावही आपण ऐकलेलं नसतं. इथपासून त्या लेखकाला कोळून प्यायलाय असा सुद्धा वाचक त्या समूहामध्ये असतो आणि मग यातनं जी त्या अभिप्रायांची, प्रतिक्रियांची देवाणघेवाण होते, त्यातनं झालेलं मंथन किंवा त्यातनं आती आलेलं संचित म्हणजे संचित पुस्तक प्रेमींचं हे पुस्तक. मी मगाशी म्हटलं तसं की या संचित पुस्तक प्रेमींचे मध्ये प्रामुख्यानं त्या वेळेला निवडलेल्या काही निवडक 74 पुस्तकांचा परिचय आहे. मी खात्रीनं सांगतो की हे पुस्तक वाचल्यानंतर या पुस्तक प्रेमी समूहाचं सभासद व्हावं हे तर तुम्हाला वाटेलच आणि बाकी काही नाही तरी निदान ही पुस्तक मिळवून त्या पुस्तकातले 74 परिचय वाचू, जी पुस्तकं आपण आधी वाचली आहेत त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद येईल. एका वेगळ्या वयात, एका वेगळ्या मनोवृत्तीत आपण ते पुस्तक त्यावेळेला वाचलेलं असू शकतं आणि अशा वेळेलाच त्याची आज आपल्या मनामध्ये येणारे प्रतिसाद हे खरं सांगायचं म्हणजे पुस्तक वाचनाचं गणित आहे. म्हणजे जसं एक संस्कृत सुभाषित आहे की पहिल्यांदा येतं ते प्रतिबिंब आणि नंतर असतो तो प्रतिसाद, असा अनुभव देणारं पुस्तक संचित पुस्तक प्रेमींचे मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.